विधानसभेत मोठा गदारोळ सुरू झाला होता. त्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच काँग्रेसच्या एका नेत्यानं विरोधी पक्ष नेत्यावर पोलिसांकडून बेकायदेशीर कारवाई केला गेल्याचा आरोप केला. असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला आणि सभागृहातील वातावरण तापलं. विरोधी पक्ष नेत्यांनी आपला फोन टॅप झाल्याचा आरोप करत सरकारवर प्रहार केला. माझ्यावर चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारवाई करण्यात आली, त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. सभागृहात धक्काबुक्की सुरू झाली. माईक हवेत उडू लागले होते. धक्का लागल्यामुळे मुख्यमंत्री पडले, त्यामुळे वातावरण अधिकच तापले. सत्ताधारी सदस्यांचा पारा चढला. मग त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची साडी ओढली. काही जणांनी केस धरून त्यांना फरफटत नेलं. विरोधकांनी कशीबशी त्यांची सुटका केली. विखुरलेले केस आणि साडी अशा अवस्थेत त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. तेथेच त्यांनी एक प्रतिज्ञा केली, माझ्यासोबत आज जे झालं आहे त्याचे उत्तर मी अवश्य देणार आहे. पुढच्या वेळी मी या सभागृहात पाय ठेवीन तर मुख्यमंत्री म्हणूनच मी जयललिता अशी शपथ घेते. स्थळ होतं अर्थातच तमिळनाडूची विधानसभा आणि दिवस होता 25 मार्च 1989. या दिवशी जयललिता यांनी घेतलेली शपथ पुढील 2 वर्षांतच खरी ठरली. 1991 मध्ये त्या मुख्यमंत्री बनल्या. 1991 ते 2016 दरम्यान तब्बल 5238 दिवस म्हणजे 14 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या मुख्यमंत्री पदावर राहिल्या. उच्च शिक्षणात रस असलेल्या मात्र अभिनय क्षेत्राकडे वळलेल्या जयललिता यांनी राजकारणात चांगला जम बसवला होता. अम्मा या नावाने त्या परिचित होत्या. त्या मुख्यमंत्री तर बनल्याच, शिवाय ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्रम कळघम अर्थात AIDMK या पक्षाच्या सर्वेसर्वाही बनल्या होत्या. तमिळ, तेलुगूसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटातही त्यांनी कामं केली आहेत. जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी मेलूरकोट या गावात झाला. हे गाव म्हैसूर राज्यातील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यात होतं. म्हैसूर हे आता कर्नाटकमध्ये आहे. त्यांचे आजोबा म्हैसूरचे महाराजा कृष्णराज वडियार चौथे यांच्या दरबारी शल्य चिकित्सक होते. त्या 2 वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील जयराम यांचं निधन झालं. त्यांच्या मातुश्री वेदावल्ली यानंतर बेंगळुरूला आपल्या माहेरी आल्या. त्यांना जयललिता आणि जयकुमार अशी 2 अपत्य. जयललिता यांच्या मातुश्रींनी नंतर तमिळ चित्रपटात कामं सुरू केली. यासाठी त्यांनी संध्या हे नाव धारण केलं. जयललिता यांचं प्राथमिक शिक्षण बेंगळुरू आणि नंतर चेन्नई येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेवर पूर्ण केलं. जयललिता या मद्रासमध्ये राहत होत्या. या दरम्यान जयललिता या आजी आजोबा आणि मावशीसोबत बेंगळुरू येथे राहिल्या. त्या 11 वर्षांच्या असताना त्यांच्या मावशींचं लग्न झालं. त्यामुळे जयललिता यांना आई संध्या यांच्याकडे मद्रासला यावं लागलं. जयललिता यांनी शिक्षणासह शास्त्रीय नृत्यही शिकावं असं त्यांच्या आईंना वाटत असे. एक घटना अशी घडली की ती जयललिता यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. कर्नाटकमधील एका हॉटेलात कर्णन चित्रपटाच्या यशाबद्दल पार्टी होती. या चित्रपटात संध्या यांची भूमिका होती. संध्या या जयललिता यांना घेऊन या पार्टीत आल्या होत्या. पार्टी संपल्यानंतर त्या दोघीही तेथून निघत होत्या. तितक्यात निर्माता BR पुंथलू यांनी त्यांना हाक मारली. कल्याण कुमार यांच्यासोबत एक कन्नड चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटात जयललिता यांनी हिरोईन म्हणून काम करावं अशी अपेक्षा पंथुलू यांनी व्यक्त केली. संध्या यांनी थोडा विचार करून त्यासाठी होकार कळवला. उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जयललिता याला विरोध करतील असं त्यांना वाटलं होतं, मात्र तसं काही झालं नाही. जयललिता यांनीही होकार दिला. हा आपला पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल असं जयललिता यांना वाटलं होतं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. पंथुलू यांच्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीधर हे जयललिता यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी इच्छुक होते. आता मात्र जयललिता यांनी विरोध करायला सुरुवात केली. नुसता विरोधच नव्हे तर त्यांनी घर डोक्यावर घेतलं. श्रीधर यांनी ऑफर दिली. त्याच वेळी जयललिता यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. शिक्षण पूर्ण करणं हा त्यांचा प्राधान्यक्रम होता. मात्र चित्रपटात काम करावं यासाठी त्यांच्या आईंचा दबाव होता.
श्रीधर यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही असं संध्या यांना वाटत होतं आणि झालंही तसंच. 2-3 तमिळ चित्रपट प्रदर्शित झाले आणि जयललिता यांची चलती सुरू झाली. त्यांच्या या यशात MGR अर्थात MG रामचंद्रन यांचाही वाटा होता. या दोघांची जोडी सुपरहिट ठरली. आपल्या सर्व चित्रपटात जयललिता याच अभिनेत्री असाव्यात असे MGR यांनी त्यांचे निर्माता मित्र AV मय्यप्पन यांना सांगितले. मय्यप्पन यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे MGR यांनी मय्यप्पन यांच्या चित्रपटांना विलंब करायला सुरुवात केली. त्यामुळे मय्यप्पन यांचं नुकसान होऊ लागलं. परिणामी मय्यप्पन यांनी MGR यांची अट मान्य केली. त्यांच्या सर्व चित्रपटात जयललिता यांना भूमिका मिळू लागली. जयललिता यांच्या जीवनात MGR यांचा हस्तक्षेप वाढला होता, त्यामुळे त्या त्रस्तही व्हायच्या असं सांगितलं जातं. दरम्यान 1969च्या विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूत पुन्हा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात DMK पक्षाचं सरकार आलं. करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. करुणानिधी यांच्या या यशात MGR यांचा मोठा वाटा होता हे जगजाहीर होतं. MGR यांनी करुणानिधी यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्यांचं भाषण झालं की बहुतांश लोक उठून जायचे. MGR यांच्या बोलण्याचा लोकांवर परिणाम होतो याची जाणीव करुणानिधी यांनाही झाली होती. त्यामुळे त्यांनी MGR यांना बाजूला सारायला सुरुवात केली होती. पक्षांच्या बैठकीत MGR यांना टाळलं जाऊ लागलं. राजकारण सोडून चित्रपटाच्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करा असे सल्ले त्यांना दिले जाऊ लागले. करुणानिधी यांच्यात झालेला हा बदल MGR यांच्यासाठी धक्कादायक होता. एके दिवशी त्यांनी सरळ DMKचं कार्यालय गाठलं आणि मंत्रिपद देण्याची मागणी केली. करुणानिधी यांनी तातडीनं त्यांचा हा प्रस्ताव नाकारला. त्यांचा हा नकार तमिळनाडूच्या राजकारणातील गेम चेंजर ठरला. MGR यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर MGR यांनी AIDMK पक्षाची स्थापना केली आणि तमिळनाडूच्या राजकारणात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. या सर्व घडामोडीत जयललिता या MGR यांच्यासोबत होत्या. 1977 मध्ये MGR मुख्यमंत्री बनले तर 1987 पर्यंत ते या पदावर राहिले. चित्रपट क्षेत्रासह राजकारणातही जम बसवण्याची कला त्यांना साध्य झाली होती. पक्षाची धोरणं तयार करण्याची जबाबदारी जयललिता यांच्यावर सोपवण्यात आली होती. जयललिता यांची पक्षात वाढत असलेली उंची त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना खुपत होती. 1984 मध्ये MGR आजारी पडले. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला जावं लागलं. या काळात जयललिता यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र खुद्द MGR हेही जयललिता यांच्या विरोधात गेले. त्यावेळी जयललिता राज्यसभेच्या सदस्य होत्या. पक्षानं त्यांचं उपनेतेपद काढून घेतलं. पक्षाच्या कार्यालयात त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. MGR यांची मानसिक परिस्थिती चांगली नसल्याचा काही लोक गैरफायदा उचलत आहेत. त्यातूनच माझ्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. मी आणि MGR मिळून उभ्या केलेल्या पक्षाला कमकुवत केलं जात आहे असे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी लागलीच दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून राजकीय संरक्षणाची मागणी केली आणि येथेच गोळ झाला. MGR परदेशात असल्याची संधी साधून काँग्रेसशी जवळीक साधत मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा प्रयत्न जयललिता करत आहेत असा संदेश पसरवण्यात आला. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. पुढील निवडणुकांमध्ये पक्षानं जयललिता यांना प्रचारापासून दूर ठेवलं. काँग्रेससोबत त्यांच्या पक्षाची युती होती, त्यामुळे राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेतलं. अमेरिकेत असतानाही MGR पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि त्यामुळे पक्षात जयललिता यांचा दबदबा वाढला. 2 महिन्यांनंतर MGR परत आल्यानंतर जयललिता यांच्या विरोधकांनी त्यांचे कान भरले. MGR यांनी जयललिता यांना दूर सारलं. त्यांच्या एकाही निकटवर्तीयाला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. अखेर एके दिवशी जयललिता आणि MGR यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यातील मतभेद दूर झाले आणि त्यांना पक्षात पुन्हा मानाचं स्थान मिळालं. MGR यांचे 1987 मध्ये निधन झालं. त्यानंतर पक्षात 2 गट पडले. एक जयललिता आणि दुसरा MGR यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा. जयललिता यांनी स्वतःला MGR यांचा राजकीय वारस म्हणून घोषित केलं. 1989 मध्ये त्या विरोधी पक्षनेत्या बनल्या. त्याच वर्षी 25 मार्च रोजी विधानसभेत सुरुवातीला सांगितलेला प्रसंग घडला होता. धक्काबुक्कीत जयललिता यांची साडी फाटली होती. त्यांना फरफटत नेण्यात आलं होतं.
द्रौपदीच्या वस्त्रहरणासारखं हा प्रकार असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं आणि मुख्यमंत्री बनल्याशिवाय सभागृहात पाऊल ठेवणार नाही अशी शपथ देखील घेतली. सभागृहात घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळे जयललिता यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली. त्यानंतर झालेली विधानसभेची निवडणूक त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करून लढवली आणि बहुमत मिळवले. 24 मार्च 1991 जयललिता यांची शपथ पूर्ण झाली होती. त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. तमिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. अनाथ मुलांसाठी पाळणाघरं, केवळ महिला कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणे त्यांनी सुरू केले. या दरम्यान जयललिता आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अविवाहित राहिलेल्या जयललितांनी दत्तक पुत्र VN सुधाकरन यांच्या लग्नावर 1995 मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. या सर्व बाबींचा परिणाम झाला आणि 1996च्या निवडणुकीत पक्षाची सत्ता गेली. त्यांचाही पराभव झाला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. मात्र 2001च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा पक्षाला सत्ता मिळवून दिली आणि त्या मुख्यमंत्री बनल्या. लॉटरीवर बंदी, संपावर गेलेल्या 2 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणे, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा बंद, शासकीय वितरणाच्या तांदळाची दरवाढ आदी कठोर निर्णय त्यांनी घेतले. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर त्यांनी मोफत वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. अम्मा कॅन्टीन सुरू करून अल्पदरात भोजन उपलब्ध केलं. दरम्यान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली. त्यामुळे ओ पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री बनले. मद्रास उच्च न्यायालयाने आमदारकी बहाल केल्यानंतर मार्च 2002 मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. DMKचे नेते M करुणानिधी यांना नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. फ्लायओव्हरच्या घोटाळ्याचा आरोप करत पहाटे 2 वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या बेडरूम मधून अक्षरशः फरफटत नेलं होतं. त्यांना कपडे बदलण्याचीही संधी देण्यात आली नव्हती. असं सांगितलं जातं की यामागे जयललिता यांचं सुडाचं राजकारण होतं. करुणानिधी यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही. 2007 मध्ये DMKची सत्ता आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण बंद करून टाकलं. कलर TV घोटाळ्यात 1996 मध्ये जयललिता यांनाही अटक झाली, पण पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता झाली. ज्ञात स्रोतांपैकी अधिक उत्पन्नाच्या प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने 27 सप्टेंबर 2014 रोजी जयललिता यांचा 4 वर्षांचा कारावास आणि 100 कोटी रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 11 मे 2015 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द केली. त्यानंतर 23 मे 2015 रोजी त्या पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. सप्टेंबर 2016 मध्ये त्या आजारी पडल्या. 5 डिसेंबर 2016 रोजी हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचं निधन झालं. जयललिता यांच्या खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या मैत्रीण VK शशिकला या 1998 पासून जयललिता यांच्यासोबत त्यांच्या पोएस गार्डन या निवासस्थानी राहू लागल्या होत्या. 1996 मध्ये शशिकला यांनाही कारागृहात जावं लागलं होतं. पडद्यामागून सर्व सूत्रे शशिकलाच हलवू लागल्या. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली. एक वेळ अशी आली की जयललिता यांनी शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना पक्षातून आणि पोएस गार्डन मधूनही बाहेर काढलं. शशिकला यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचं, तसेच केवळ जयललिता यांची बहीण म्हणून राहण्याची इच्छा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर शशिकला यांची पुन्हा पोएस गार्डन मध्ये एंट्री झाली होती. जयललिता यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शशिकला त्यांच्या सोबत राहिल्या. हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद. या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे.